आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आज आपल्या या श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम, कृपया पालकांना विनंती, समोर येऊन बसा. सर्व पालकांना विनंती. त्याचप्रमाणे बसंत महाराज ही या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं संस्थेच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी स्वागत करूया. अधिक वेळ न घेता मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की कृपया बसंत महाराज आदरणीय सारदाताई उपस्थितीमध्ये सुंदर अशा या भव्य पालक कार्यक्रमाचं उद्घाटन सर्व मान्यवरांच्या शुभाशय या ठिकाणी संपन्न होत आहे. संस्थेचे संस्थापक दिलीप जाधव सर, माननीय देवीदासजी सोनवणे साहेब, आदरणीय विश्वनाथजी राऊत मामा, आदरणीय गुजर साहेब, बसंत महाराज, मनोज दुसाणे, आदरणीय शारदाताई पवार यांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, पांडुरंग परमात्मा यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी या उपक्रमाचं आपण उद्घाटन करणार आहोत. कुंटे सरांना विनंती, कृपया आपण त्या ठिकाणी हस्त क्वेश्चन या उपक्रमासाठी Yeah.
सन्माननीय बसंत महाराज यांचं स्वागत सर्वी तरी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी मोरे तरी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमेश्वर भरत सर या पुढे या. विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा आवाज नाही थांबला पाहिजे. ज्याचा टाळ्यांचा आवाज थांबेल त्याचा टाळ्या वाजणार नाही, त्यांना स्वागत होऊ देणार नाही. मी टाळ्यांचा आवाज जोरात आला पाहिजे. कन्हैया शिवाजी चव्हाण वर्ग 4थी, अजिंक्य बाबासाहेब सोहम आसाराम जाधव वर्ग 4थी. खाली ठेवा सर माईक सध्या. सर बोला सर. सोहम आसाराम जाधव, प्रणव कार्तिक काशीनाथ मालोदे वर्ग 5वी. यश दत्तू इंगळे वर्ग 5वी. साई रामेश्वर वैद्य वर्ग 5वी. अशोक चव्हाण वर्ग 5वी. सुरेश बापू वापारे, प्रथमेश गजानन गवारे, प्रणव प्रकाश गोडसे वर्ग 5वी. प्रणित प्रजानाथ निकम वर्ग 5वी. प्रणित निकम सोलापूरचा. यश बद्रीनाथ ताडी वाजत राहा भाऊ सगळे चांगला पण उत्साह भेटतो. यश बद्रीनाथ खांडेबराड, गणेश रावसाहेब साबळे वर्ग 6वी. भरत सोमीनाथ मित्र वर्ग 6वी. मयूर अंकुश देवकर वर्ग 6वी. गौरव रामेश्वर जलवार वर्ग 8वी. अनिकेत सोमीनाथ बारबैले. यश राजू भोरकडे वर्ग 8वी. अनिकेत दिलीप शिंदे वर्ग 9वी. उमेश जगन्नाथ जोरस वर्ग 9वी. चला पटावडा लवकर. दत्ता साईनाथ मस्के वर्ग 9वी. दीपक नारायण मोकासे वर्ग 9वी. कृष्णा धनराज राऊतराय वर्ग 10वी. सचिन उत्तम सिंग महेर वर्ग 10वी. जलवार वर्ग 10वी. सचिन उत्तम सिंग महेर. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या आपल्या या श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम वाहनात आलाय. बघा आत्ताच आपण जे बक्षीस वितरण केलं ते प्रश्न उत्तर आणि आपल्या या चिमुकल्या मुलांनी अतिशय उत्कृष्टपणे आणि अतिशय भरभरून अभ्यास करून आणि गुणपत्रक मिळवलं. या मुलांना
त्यांच्या भावी वाटचालीसाठी गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. आज श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम व नातालय संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय आयोजित भव्य पालक मेळावा व आनंद नगरी आणि विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न विचारणार आहे ते हा जो उपक्रम राबवत आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठावर बसलेले अनाथांची माऊली भागवताचार्य हवप रामेश्वर महाराज पवार, तसेच उद्घाटक श्री दिलीप जाधव साहेब, राऊत मामा. आज हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे आनंद नगरी आणि पालक मेळावा, मी फक्त आज या कार्यक्रमात जास्त वेळ न घेता 5 मिनिटातच शुभेच्छा देणार आहे. पालकांसाठी मला काही बोलायचं आहे. पालकांनी हा खूप निर्णय चांगला घेतलेला आहे. मी बऱ्याचशा संस्थेमध्ये जातो, परंतु असे जे संस्कार आता जे महाराजांनी पण सांगितलेले आहे की संस्कार महत्वाचे आहे. पैसा भरपूर कमावणार तुमचे मुलं, हे उद्याच्या देशाचे नागरिक आहेत. आज ह्या मुलांना 1 ते 7 पर्यंत फक्त आई वडील संस्कार करू शकतात. 7 ते 18 वर्षापर्यंत फक्त गुरुच यांच्यावर संस्कार करू शकतात. 1 ते 7 पर्यंत तुम्ही संस्कार केलेलेच आहेत, त्यात काही शंकाच नाही. पण ज्यावेळेस आता 7च्या पुढे जे संस्कार होता 18 वर्षापर्यंत मुलं हे चांगले घडले जातात. मला फक्त पालकांना हीच विनंती करायची आहे की ज्यावेळेस आपल्या मुलावर जे संस्कार घडवले जातील त्या करताना काही माऊली जरी असले, गुरुजन वर्ग जर असेल, जर काही बोलले तर आपण वाईट वाटून घेता कामा नाही. कारण कुठल्याही गोष्टीला शासन नसेल तर मुलगा सुधरू शकत नाही. त्यासाठी पालकांनी जर कधी काळजी घेतली की आपला मुलगा काय म्हणतो, खरोखरच त्याचा विचार करून गुरुजनांशी चर्चा करून आपण जे काही निर्णय घेतो काही वेळेस तर नुसतं मुलांच्या सांगण्यावरूनच घेतोय. चुकीचा निर्णय घेतल्यापेक्षा विचार विनिमय करून घेतलेला खूप चांगला असतात. आज मी बऱ्याच दिवसापासून ही शाळा बघतो आहे. खूप छान पद्धतीने त्यांच्यावर संस्कार केले जातात. सगळ्या प्रकारचे संस्कार फार पूर्वी ऋषीमुनी सुद्धा एक गुरुकुल टाईप केले जात होते. त्याच पद्धतीनं आज महाराजांनी हे खूप छान चालू केलेले आहेत आणि मुलांना चांगल्या प्रकारे संस्कार होत आहे. तर फक्त मी पालकांना एकच सांगू शकेन की तुम्ही फक्त बघत राहा. हा देशाचा नागरिकच घडणार नाही तर उद्याच्या भविष्यामध्ये हा देशाचा पंतप्रधान राष्ट्रपती होऊन तुमचं नाव हे देशाच्या पातळीवरच नाही जगात नाव काहीतरी करणार आहे. याबद्दल मी एकदम 100% शाश्वत देतो की ह्या शाळेमध्ये फक्त संस्कारच घडवले जातात, त्याबद्दल शंका नाही. परंतु पालकांनी सुद्धा लक्ष द्यायचं की आपल्या मुलांकडे की कशा पद्धतीने आपण ह्या मुलांवर फक्त निरीक्षण करायचं आहे. तुम्ही ऑटोमॅटिक बघणार की आपला मुलगा खूप काही चांगलं बनणार आहे. आणि मुलांसाठी सुद्धा सांगणार आहे की आज तुमचा हा आनंद नगरीचा क्षण आहे. आनंद नगरी हे जे उपक्रम राबवल्या जातात ह्यामधून मुलगा काहीतरी घडवला जातो. त्याला प्रॅक्टिकल थेरॉटिकल नॉलेज दोन्ही यायला पाहिजे. म्हणून ह्या शाळेने जे उपक्रम राबवलेला आहे आणि तो मुलांना खूप चांगल्या पद्धतीने पुढे भविष्यामध्ये नुसतं म्हणजे वाचन प्रॅक्टिकली ह्या युगात वावरताना त्याला ते ज्ञान आलं पाहिजे. म्हणून हा आनंद नगरीचा सोहळा जेणेकरून मुलांना सुद्धा देवाणघेवाणाची माहिती मिळावी हे सगळं इथं करून घेतलं जातात. मी जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मला जे हरिभक्त पारायण पवार महाराज यांनी मला जे काही 2 बोलण्याची संधी दिली, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. थँक्यू. क्वेश्चन या सुंदर उपक्रमाचं आयोजन शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, शिक्षिका, सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय जोमाने काम करून हे आयोजन केलं. आणि त्याही पेक्षा सर्वात मोठं जोमाने काम केलं तुम्ही पालकांनी. म्हणून पालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वात. जेव्हा सरांनी कल्पना सांगितली तर
मी म्हटलं आता हे साहित्य बनवायचं कसं, कुठून बनवायचं, काय बनवायचं. ते म्हणे काही ठिकाणी इडली सांबारचा स्टॉल राहील, काही ठिकाणी भजेचं राहील, काही ठिकाणी पाणीपुरी राहील, काही ठिकाणी भेळपुरी राहील. सरलं म्हणलं आता आपण पाणीपुरी आणि भेळपुरी बनवत बसायचं का. ते म्हणे नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका, आपले पालक फार जाणकार आहेत. म्हणून कालपासून मी बघतोय, पण मला थोडंसे आश्चर्य वाटलं रात्री. यांनी शिक्षकांनी कशाची तयारी केली नाही, गॅस आणला नाही, पाणीपुरी तयारी करून ठेवली नाही. उद्या समजा मला सकाळी लवकर भूक लागली आणि जर कधी मला खायचं ठरलं तर. पण आता बघितलं तर सर्व स्टॉल वरतीच असा एकही स्टॉल रिकामे, उलट टेबल कमी पडले. एवढा स्टॉल वरती सर्व पालकांनी आपल्या लेकरांचं दुकान मांडण्यासाठी, पालक त्यालाच म्हणतात की आपल्या लेकरांचं दुकान कमी पडू नये, ही ज्या पालकांची इच्छा असते आणि ते पालकत्व तुम्ही आज जाणवलं. ही लेकरांची एक संधी असते की मार्केटमध्ये काय असतं. कधी कधी मार्केटमध्ये उद्या आपण टिकणार आहोत का नाही आहोत. एखाद्या वेळेस अपयश आलं तर मग काय करावं लागणार. आता बऱ्याच वेळेस, आता मी लहानपणी बरेच भाजीपाल्याचा व्यवसाय केला, बोराचा व्यवसाय केला वगैरे. ज्यावेळेस ते दुकान लावल्यानंतर शेजारच्याचे दुकान चालते, ज्यावेळेस आपलं दुकान चालत नाही, त्यावेळेस तिथं बसून राहून त्याच्यावर जळण्यापेक्षा आपलं दुकान कसं चांगलं होईल हे पाहिलेलं चांगलं राहतं, आहे की नाही. आता त्याचं दुकान चांगलं चाललंय शेजाऱ्याचं, आणि मी म्हणायचं माझेच कांदे इकड नाही. अरे कांद्याला शेजारा 20 रुपये लिहून राहिला, मी 30 शिवाय देतच नाही, कोण घेईल बरं. मग ही माहिती आपल्या लेकरांनाही मिळावी. व्यवसाय कसा करावा, व्यवहार काय असतो. आणि म्हणून हे आनंद नगरीचा आता नावच असं आहे, आनंद. आणि म्हणून या कार्यक्रमाचे उद्घाटक सुद्धा आनंद देणारेच ठेवले. कारण मंचावरती सर्वजण आलेले आहेत ना, जाधव साहेब असतील, सोनवणे साहेब असतील. उद्घाटक कोण ठरायचं ते आनंद नगरीला आनंदीच पाहिजे. म्हणून त्यांनी तुमचं दोघांचंही नाव निवडलं. तेवढ्यावर दुधात साखर म्हणून ज्यांच्या, हे बघा दुसाने साहेब हे गुजर परिवारामधले, त्यांच्या वडिलांना जाऊन 2 वर्ष झाले. पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त, वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त भागवत कथा ठेवली आणि आता रामकथा नेमकीच झाली आपली. तुम्हाला सांगितलं नेपाळकडे, तर त्यांच्याचकडे का रामकथा झाली होती. वसंत महाराज पण आले, त्यांच्याकडे रामकथा झाली. आपले वडील गेल्यानंतर त्या वडिलांचा सोहळा कसा असावा ते या विष्णू भाऊकडे शिकावं. विशेष म्हणजे ते नोकरीला बाहेर देशात आहे, दुसऱ्या देशात नोकरीला आहे, दुसऱ्या देशात नोकरीला आहे, पगार छान आहे वगैरे. एखादा म्हणला असता की जाऊ द्या, पण आपल्या जिल्ह्यातलं एक उदाहरण होतं, मी तुमच्या इथं सांगितलं ते, की वडिलांनी पूर्ण पैसा खर्च करून लेकराला लावलं, शेत विकलं वगैरे, आणि शेवटी स्वतःची जेवढी काही प्रॉपर्टी होती तिथं मुलांसाठी लावून दिली. पण मरताना शेवटी वडिलांची इच्छा होती एकदा मुलगा यावा, पण मुलगा काही आला नाही. नाही आल्यामुळे आईला सुद्धा अटॅक आला, दोघही गेले. वडील तर गेले, पण जेव्हा आईला फोन केला, बाळा तुझा बाप मारायला आलाय, शेवटचा श्वास आहे, तो म्हणतोय तुला एकदा बघायचंय, बोलायचंय, तर मुलगा काय म्हटला. त्यावेळेस वडील होते, वडिलांची इच्छा होती एकदा लेकराला पाहावं, एकदा लेकराला पाहावं. मामा ही दूरची नाही, संभाजीनगरची गोष्ट आहे, सत्य परिस्थिती. एकदा लेकराला पाहावं म्हणून त्याने पत्नीला फोन लावला की जाऊ दे आता शेवटचं एकदा पाहावं वाटतंय. त्याला म्हणा लवकर ये, तुझा बाप मारायला आला. आईला लावला फोन, बेटा तुझा बाप मारायला आला आहे, तिची इच्छा आहे तुला एकदा भेटायचंय. मुलाने सुंदर उत्तर दिलं तिकडनं, आई पप्पा मारायला आले, मग आता ये नाही. आणि गेल्यावरही ये नाही असं ऐकलं. आईला अटॅक आला, आई गेली. आता तिला अटॅक आला म्हणून ती जागेवर पडली. ते आधी अर्धांगवायू झालेलं होतं, ही जागेवर मेली.
आणि त्याच्यापर्यंत जायला पण नाही, त्याला उठता येईना तिला घेऊन उठण्यासाठी. एवढा दुर्दैवी अंत केवळ एक नालायक मुलामुळे झाला. आणि लायक मुलगा बाप गेला 2 वर्ष झाली, भागवत कथा आणि राम कथा करतोय म्हणून भाऊन तू ते म्हणावं तेवढं कौतुक केलं. सुंदर अशी रामकथा त्यांनी केली आहे. पण त्या लेकरांसारखं होऊ नये, लेकरं मोठी व्हावी, परदेशात जावी ही अपेक्षा असावीच. आज आपल्या संस्थेचे मुलं हैदराबाद मधील कार्यक्रमामध्ये, कालचा कार्यक्रम झाला, तुम्ही लिंक टाकली होती प्रत्येक पालकाला, प्रत्येक राज्यातलं सादरीकरण झालं. स्वाभिमान मला असा आहे की आपल्या लेकरांनी तिथेही पहिला नंबर आणला. म्हणून त्याच्या अगोदर त्रिपुरा राज्यामध्ये गेले होते, त्याही वेळेस त्या लेकरांनी तिथेही पहिला नंबर देशातून घेऊन आले, आजही पहिला नंबर घेऊन आले. बऱ्याचशा पालकांना शंका असेल ते मुलं गेलीत आमचे का जात नाही, त्याचं एकमेव कारण आहे. सर्वजण ऐका आता, जो मुलगा सुट्टी लागायच्या अगोदर 1 घंटा सुद्धा जात नाही, सुट्टी लागायच्या अगोदर जर 15 तारखेला सुट्टी दिली असेल तर तो 16 तारखेला जातो, 15ला जात नाही. आणि जर 15ला शाळा उघडत असेल तर तो 5ला आल्याशिवाय राहत नाही. तेच पोरं असं करू शकतात. तुम्हाला जर 15 तारखेला सुट्टी सांगितली की तुम्ही 13 तारखेला म्हणता बाबा आलोच आहे, तुम्ही घेऊन जातो 13 तारखेला, त्यांची लेकरं नाही होणार. एक मिनिट महत्वाचं राहतं. काही पालक लोक असे आहेत, पालक मेळाव्यातलं बोलतो, आता आनंद नगरीचं झालं, 2 मिनिटं पालक मेळाव्यातलं बोलतो. शिकवायचं नसेल मुलाला शिकू नका, माझा राग आला चालेल, पण लेकर अशी घडली पाहिजे टाकल्यानंतर की त्या लेकरांचं काहीतरी कौतुक निघालं पाहिजे. एक तर आपण जी तुडपुंजीची फीस भरतोय, तुम्हाला सांगतो आता मी शपथ घेऊन सांगेन, प्रत्येक लेकरामागं कमीत कमी 10,000 रुपये टाकावं लागतात, कमीत कमी. ज्यांना आई वडील आहेत त्या लेकरांचे. काहींच्या लेकरांना आई नाही, वडील नाही, थोडे थोडे कमी देतात, त्या लेकरांचे वेगळे टाकावं लागतात. आणि ज्यांना कोणीच नाही त्या लेकरांचे जवळजवळ दरवर्षी संस्थेवरती 35 ते 40 लाखाचा भार पडत असतो. 35 ते 40 लाखाचा भार पडत असतो. त्यापैकी 25-27 लाख रुपये कर्ज होऊन जातं. कधी कधी असं होतं, मग एवढं जर कधी कष्ट करून तुम्ही पैसे भरताय, तुम्हाला वाटतं आपण पैसे भरेले आणि आम्हाला वाटतं की आपण लेकरामागे 10,000 रुपये टाकतोय, मग त्याचं आउटपुट काहीतरी मिळालं पाहिजे ना. कोणता असा माणूस 25-30 लाख रुपये दरवर्षी कमवून त्या लेकरामध्ये टाकतोय? मग जर एवढं करत असेल, हे चालतं कशावर? आता हे मनोज भाऊ यांचं कायमस्वरूपी अन्नदान वगैरे येता जाता चालू असतं. आमचे साहेब आहेत, हे सर्वजण जिम झटते म्हणून चालतं हे तेवढं मोठं. आणि आपण 2-2, 5-5 हजार रुपये फीसचे जर कधी बाकी असले त्याच्यासाठी कानपूस करताय. अक्षरशः तुम्हाला मी सत्यपरिस्थिती सांगतो, आता जाऊन पा किचन मध्ये उग या भाऊंच्या इथलं अन्नदान आणले, धान्य आणले म्हणून धान्य आहे. नाहीतर मागच्या 15 दिवसापूर्वी प्रत्येक पालकाला फोन लावून बघितलं होतं ज्याच्याकडे फीस आहे. अरे बाबा हो, धान्य नाहीये, 34-36 रुपये किलो गहू झाले, पैसा नाहीये. पण तरी सुद्धा पालक म्हणायला लागले कापूस गेला नाही, याचं गेलं 10-15 हजारासाठी कापूस पाहत असते का? तुम्हाला इकडून तिकडून 2-5 हजार पुष्टी करून भरता येत नाही का? याचा तरी विचार केला पाहिजे ना. कितीक दिवस त्या महाराजांनी मरमर करायचे. अरे महाराज म्हणला, संस्था ज्याला म्हणले त्याची तब्येत कशी असते. आता सुधरायलो मी, काही काळजी करू नका, कारण आता पाठीशी लोक आहेत. काय होतं, 50 वेळेस लोकांना बोलावं लागतं. तुम्हाला सांगू का, माझ्याकडे रेकॉर्डिंग घ्यायची, मी लोकांना 5 रुपये टक्क्याने पैसे मागितले मागच्या महिन्यात 15 दिवसापूर्वी. पण मी कधीच कोणाला काय भाऊ नाही म्हणलो मी तुम्हाला की अगोदर पैसे द्या म्हणून कधीची. त्यावेळेस अक्षरशः मी 5 रुपये टक्क्यानं भोकरदनवाल्याकडून पैसे आणून आम्ही गहू भरायला लावली होती. पण नाही, तुमचे पैसे आल्यानंतर मी त्याचे पैसे. जर कधी पालकांना हे कळू नाही का, आज उद्या नाही, उद्या ते नाही, अन्न संध्याचे तसं सांगायचं की आपल्याला द्यायचीच नाहीये, आम्ही तुमच्या वर्षावर राहून पुढचं हे करणार नाही ना. बरोबर आहे का नाही? असं करू नका ना. आताही बरेचसे पालक, मी तो निम्म्या पालकांकडे फीस बाकी जवळजवळ साहेब 25 लाख रुपये बाकी निघतील. 25 लाख रुपये सध्याच्या स्थितीला काय म्हणावं त्या पालकांना. आता बाबासारखे वगैरे हे माणसं आहेत म्हणून बरे, हे रोख राहतात फोनवरती. तुमच्या पोराच्या शिक्षणाला 1 रुपया काम येत नाही.
आणि सर्वांचं फीस एकत्रित जर जमा झालं ना, पैसे एकत्रित जमा झाले, त्याचं काहीतरी केले माझी एक विनंती राहते. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की थोडंफार का, एक जण तर मला म्हटलं बाबा तुमचे पैसे दिले असते पण घर बांधलं, घराला 3 लाख आहे, 12 लाख रुपये लावले आणि संस्थेचे 15,000 रुपये द्यायला नाही त्याच्याकडं. सांगा, ही सांगण्यासारखी लाजीरवाणी नाहीये. मी तुमच्या मुलाचं दुखलं तर मी कधी तुम्हाला म्हटलो की मला त्याला एवढे पैसे लागले, नाही लावले, मी स्वतः लावलं असेल. अनेक अडचणी संस्थेच्या आल्या मागच्या महिन्यात, 2 महिन्यापूर्वी. 10वीचे वर्ष होते, त्या लेकराला मी घरी नाही पाठवलं, मी माझं इथंच दाखवून घेतलं त्यांना. कारण हे चांगलं चाललेलं लोकांनाही काही सहन होत नाही. पालक सोडून म्हणजे तिथले सर्व सोडून जे आहे ते, हा नाही तर माणसाला आम्हालाच म्हणते काय करू महाराज. जे बाहेरचे जे लोक आहेत ते पाहतात, अरे आजही पाहतील लोक, एवढ्या गाड्या, एवढे पालक लोक महाराजांचं ऐकल्याबरोबर एवढे पालक येतात. हा, ते लोकांना सहन होत नाही. आणि आपल्या संस्थेतलं एकही लेकरू वायाला जाणार नाही, पण कमीत कमी तो 7 वर्ष आपल्या संस्थेत असावा, कमीत कमी 5 वर्ष आपल्या संस्थेत असावा. ते लेकरू काहीतरी घडल्याशिवाय राहणार नाही. साहेबांनी सांगितलं, सोनवणे साहेबांनी सांगितलंय, हे जे प्रश्न उत्तर विचारले जातात त्यांना, हे त्यांच्या भविष्य काळातले पुढचे अजून 12वी झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांना ते MPSC UPSC करतील त्यावेळेचे, पण ते आज पाया तयार होतोय म्हणून उद्याचं भवितव्य निर्माण होत आहे. पुनश्च एकदा पालकांना धन्यवाद देतो. आणि हे बघा, स्टॉल लावले, हे आनंदनगरी म्हणजे आपल्याच लोकांनी, आपल्याच पालकांसाठी ठाकलेलं एक भव्य दिव्य दुकान. त्या दुकानातून मग आपल्याच पोराच्या दुकानातून आपण नाही काही घ्यायचंय, आपण दुसऱ्याच्या मुलाच्या दुकानातून काहीतरी घ्यायचंय. आणि जर कधी त्यांनी सुविधा सुद्धा उपलब्ध करून ठेवली बरं का. ज्याच्याकडे पैसे नाही म्हणलं ते म्हणतं फोन पे मार, खाली फोन पे, चिल्लर असेल चिल्लर, ज्याला जे लागेल. आणि हे बघा, आता इथं आयुर्वेदिक आडोळचा एक बॉटल आहे बघा, खोकल्यावरती नंबर एक काम करणारे आडोळचा बॉटल. आणखीन काहीतरी आणलेलं आहे त्यानं, मलाही माहिती नाही ते काय काय आणलं, पण बॉटल कारण आम्ही वापरतो ती म्हणून आम्हाला माहिती. आरोग्याविषयी सुद्धा आहे आणि मन शांत व्हावं म्हणून. मला ज्ञानेश्वरी मागत राहतात, प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असावी म्हणून. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की आपल्याला ज्ञानेश्वरीचं स्टॉल लावायचं आहे. कालच ज्ञानेश्वरी, आणि हे बघा, जी ज्ञानेश्वरी 200 रुपयाला 250 रुपयाला भेटते, ती भगवद्गीता प्रेसची ज्ञानेश्वरी तुम्हाला काय हिशोब लावला असेल त्याचं त्याला माहिती. कारण मी इकडे सांगून त्यांना माझ्याकडून परत पैसे मागावं घ्यायचं आहे, विद्यार्थ्यांनी घ्यायचं आहे. ज्याच्याकडे पैसे त्याने उधार घेतलं चालल, पण इमानदारीनं द्यायचं. उधारीचं दुकान बुडवू नका. ही सर्वांना आलेल्या अजूनही आश्वासन देतो, तुमचा कोणाचंच लेकरू, एकही लेकरू इथलं वायाला जाणार नाही, काहीतरी भविष्यात घडल्याशिवाय राहणार नाही. पण हळूहळू जाईल. ते म्हणसाल एका मिनिटात, एका वर्षात, एका महिन्यात, जे एका वर्षात एका महिन्यात म्हणतात ना, ती पोरं वायाला गेली. मी जिवंत उदाहरण आपल्याच संस्थेतील विद्यार्थ्यांचं सांगतो. आपल्याकडे जुने पालकापैकी त्यांना माहिती आहे, माझ्याकडे एक सपकाळ नावाचा पोऱ्यात असत. सपकाळ नावाचा पोऱ्या, त्या पोऱ्याला 5वीत असताना एवढं सुंदर लिहायचं की प्राचार्य साहेब, कॉलेजचे लोक त्याचं नाव घ्यायचे इंग्लिशमध्ये, हाय इंग्लिशमध्ये, त्यामध्ये त्याच्यामध्ये. एक दिवस आत्याच्या इथं याला गेला सप्त्याला, आणि सुरुवात केली त्याला कीर्तनाची. सुरुवातीला पंचपदी असते ना, ती पंचपदी सुरुवात केली. ते आत्याच्या इथं ज्या दिवशी तो महाराज आलेला होता, ते महाराज म्हणे, हा पोऱ्या कुठं आहे म्हणे. महाराजांकडे. किती वर्ष झाले म्हणे. याला 2 वर्ष झाले, आता 3ऱ्या वर्षाला सुरुवात आहे. कीर्तन नाही करीत काय म्हटलं ते, कीर्तन नाही करीत काय नाही. माझ्याकडे टाकलं मी त्याला 6 महिन्यात कीर्तनकार बनवून दे. काय म्हणे, आत्यानं भरलं भावाचं डोकं. आता तो भाऊ माझा मित्र असल्यामुळे त्याला मग टीसी मागायला माझ्याकडे येता येईल. त्यानं अर्ज पाठवलं. मी आता तसं नाही, तू ये नंतर टीसी. ते आल्यानंतर मी त्याला विचारलं की जाऊ दे, ठीक आहे, आमच्याकडे मुलं खूप आहेत, मला मुलाची गरज नाही आहे, परंतु फक्त का चालवलं एवढं कारण माहिती झालं तर उद्या कदाचित जर कधी एखाद्या
सुखी होत असं आमच्या संस्थेपुरतं तेवढे दुरुस्त करते एवढं त्यांनी काहीच नाही. असे महाराज आले होते, आळंदीचे महाराज आले होते. त्यांनी सांगितलेलं मी 6 महिन्यात कीर्तनकार करतो. म्हणलं किती पैसे? म्हणे 30,000. म्हणलं आपले 10, तुझे 30 आणि आपले किती? 10. किती झाले? 50. हा 40. म्हणलं 40,000 रुपये मग सांग त्या महाराजांना. 6 महिने नाही, 1 वर्ष. किती? 1 वर्ष. किती सांगितलं वसंत महाराज त्याला? 1 वर्ष. 6 महिने नेला मुलगा. तिथं आळंदीमध्ये सर्वात सुंदर, मी त्याला इथूनच सांगितलं कोणत्या शाळेत चालला तर, सर्वात सुंदर शैक्षणिक संस्था संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे, म्हणून आपल्या शाळेचं नाव त्याला ठेवलंय संत ज्ञानेश्वर विद्यालय. तिथं चांगल्या चांगल्या करोडपती असलं तरी त्याचा नंबर लागत नाही परीक्षा झाल्याशिवाय. आपल्या लेकरांनी त्याला परीक्षा दिली साहेब, तिथल्या शिक्षकांनी, तिथले शिक्षक म्हणते तो काढायचं नसतं तिथं. त्या मुलाला जाऊन 4 वर्षे झाली आपल्या इथून. आता मागच्या महिन्यामध्ये तिथं कार्यक्रमाला गेलो होतो. त्याच्या गावात नेमकी दिवाळीच्या पिरियड मध्ये ते आलेलं होतं. आलेलं असल्यामुळे म्हटलं त्याला, म्हटलं सुरुवात कर. सुरुवात तर नाहीच जमली. जे होतं ते गेलं, हरिपाठ गेला, हरिपाठ वाजवलं गेलं. म्हटलं कीर्तन अजून काहीच येत नाही. होतं ते गेलं, हरिपाठ वाजवत ते गेलं, कीर्तन सुरुवात करले तर ते गेलं, आणि कीर्तनकाराच्या दिवशीच राहिला नाही. म्हणून त्याच्या बापाला सांगितलं तर त्याचा बाप पटापटा पाया पडायला लागला. चुकलं म्हणे महाराज. मी त्या महाराजला बोललो, वाईट बोललो, थोडस चांगलं नाही बोललो, असं वाईट बोललो की त्याला झोंबेल असं बोललो. म्हणलं जर कधी चांगलं होत नसेल तुझ्याकडून तर वाईट तरी करू नको, वाईट तरी करू नको. नाहीतर माझ्या संस्थेतले विद्यार्थी बघ म्हटलं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. याची मी आजही तुमच्या पुढे ग्वाही देतो. पण त्याला कमीत वेळ लागेल, पण वायाला जाऊ देणार नाही. आणि नियमित संस्थेमध्ये तुम्ही पण राहायचं, पहिलं तुम्ही राहायचं. आता हक्कानं, आता तुम्ही पालक या हक्कानं सांगता, नाही तुम्ही म्हणताल आता हे काय म्हणलं बा, नियमात तुम्ही राहायचं. पहिलं इथं बसा म्हटलं की इकडं तिकडं न उभा राहता, इकडे यायचं, इथं बसायचं. तुम्ही नियमात राहिले का आपला बाप घाबरतो महाराजला, तुम्ही नाही घाबरत मला माहिती आहे. पण आपल्या बापानं जर कधी ऐकलं महाराज तर आपलं ऐकलं पाहिजे असं त्या मुलाच्या मनामध्ये तयार होतं. तुम्हाला सांगू बाकीच्या धर्मामध्ये दुसरं काहीच केलं जात नाही, त्याच देवाच्या डोक्यात धरतं, त्याच देवाच्या डोक्यात धरतं की हे देव आपला आहे. तसं तुम्ही जर काही सांगितलं तसं की बाळा असंच आज्ञा ऐकावं लागते, असंच बोलावं लागतं. अरे एखाद्या वेळेस महाराज शिक्षकांनी मारला असेल तर कमी तुझ्या भवितव्यासाठी मारलं असेल, असं काहीतरी करून त्याला शिकवलं तर तो पोऱ्या कधीच व्हायला जाणार नाही. सर्वांना पुनश्च एकदा सप्रेम जय हरी. सुट्ट्या मारू नका बाबा, पुनश्च एकदा सांगतो बरं का सर्वांना. नाहीतर काय नाही 15 दिवस 15 दिवसात जर कधी पोरं येत असेल काही उपयोग नाही. तुमच्या पोराचा शिकू नका, घरी राहू द्या. एखाद्या हॉटेलवर जरी तेवढे पैसे काम बोलणारा महाराज संस्था चालक किंवा एखादं सर ते तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही माणसांना आम्हाला गरज नाही का? गरज असे कोणाला नसते असं नाहीये, सर्वांनाच गरज आहे. पण पुढे काय होतं माहितीये का? तुम्ही येता महाराज त्याचं तो पुरायला जर सर तापाला काय करणार तुम्ही घरी घेऊन त्याला? इथं दवाखान्यात न्या ना, किंवा मला सांगा त्याला दवाखान्यात ना महाराज. जरासं खर्चटलं की त्याला दवाखान्यात तुम्ही घरी नेता. घरी नेल्यानंतर 8 दिवस बुडते त्याची, 8 दिवस बुडल्यानंतर त्याचा अभ्यास बुडतो. परत त्यासाठी मागचे शिक्षण शिकवणार आहे का? पण मी का सांगतोय हे कारण सांगण्याचं एकमेव कारण आहे की उद्या 4 वर्ष तू माझ्याकडे राहिला आणि त्याला काहीच नाही आलं तर तुम्हीच परत म्हणसाल 4 वर्ष राहिलं हो ते त्याला काही आलं नाही. त्याला जिम्मेदार तुम्हीच राहाल, हे लक्षात ठेवा. कारण जर कधी हा पोऱ्या सुधरू शकतो तर हा का नाही सुधरू शकत? तिथे हा सुधरू शकतो. पण जेव्हा शिक्षकांनी शिकवलं त्यावेळेस तिथं हजर पाहिजे. ही सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. सुट्ट्या सोडून सर्व मागा. काय म्हटलं मी? सुट्ट्या सोडून सर्व मागा. संस्थेच्या सुट्ट्याच्या व्यतिरिक्त सुट्ट्या घेऊ नका. आता ही जी पालक आहे चिंचखेडची, चिंचखेड ना, चिंचपूरची, चिंचपूर संगमने सर्वांना पुन्हा एकदा याच्यात 90% पोरं, 90% पोरं सांगतो मी, 90% पोरं सुंदर बनली. पुढच्या पोराला मागं टाकून पुढे चालली 90% पोरं. आणि त्याच्यात
जे 10% राहिले असेल त्यांनी समजून घ्यायचंय आपण जास्त सुट्ट्या मारल्या म्हणून आपल्या पोराचा नंबर नाही आला. नंबर नाही आला म्हणजे हे प्रमाणपत्र वाटलं हे नंबर नाही आहे. सर्वच पोरांनी हुशारपणा केलाय. तुम्ही ज्यावेळेस ते घरी येतील ना त्यावेळेस बघा तुम्हाला कळेल सर्वच पोरं हुशार झाली आहेत. परंतु हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 98-99 पैकी पण जवळजवळ 90 ते 95% पोरं सारे 90%च्या पुढेच आहे. 90%च्या पुढेच आहे. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. वेळ झाला थांबतो. रामकृष्ण हरी. सर्वांनी आपल्याला हा क्रमांक लिहायचा आहे. म्हणजे तुम्ही जे जे फोन पे करणार आहात त्याचा एकत्रित हिशोब आपल्याला लावता येईल. त्याचप्रमाणे ज्यांना कुणाला रोख रक्कम काढायची असेल तिथे आमचे विद्यार्थी अधिकारी आहेत. आपण तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
शिक्षकांनी महिला शिक्षक, पुरुष शिक्षक आपण विविध स्टॉलला भेटी द्यायचे, त्यांच्या काही अडचणी असतील कृपया पालकांना विनंती आहे, आपण मुख्याध्यापक कार्यालयामध्ये मोरे सर यांच्याकडे फीस द्यायची आहे. सार्थक राऊसाहेब राऊत मोरे सर यांची फीस जमा करून घ्या. राऊत साहेबांनी या ठिकाणी उपस्थित असलेले मनोज भुसारे या सर्वांचा या ठिकाणी माईक मध्ये सांग. काहीच नाही आलं. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.